सद्गुरुनाथ की जय। अवधूत चिंतन श्री श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु त्यांच्या अशी कृपा प्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये विषय चालला आहे भिक्षुगीताचा। हा जो भिक्षुगीताचा विषय आहे हा आता संन्यासी होऊन त्या गावात आलेला आहे आणि गावातले लोक त्याचा छळ करत आहेत, परंतु तो आपल्या मनाने स्थिर आहे। त्याची निंदा टवाळी करणाऱ्या लोकांना तो काही बोलू नये, काही एक शब्द बोलू नये म्हणून पळतो। मनाने खंबीर झालेले आहे तो मन हे खरं म्हणजे आपल्या अनेक कारणांचं आपल्या अनेक कृत्यांचं कारण असतं। मनाने सर्वांना आपल्या अधीन केलेले आहे। मन हे सगळं आपल्या त्या इंद्रियांमध्ये श्रेष्ठ इंद्रिय आहे असं म्हणतो। परंतु मन मात्र कोणाचाच आवडत नाही, कोणालाच आवडत नाही। सर्व इंद्रिय मनाच्या अधीन आहेत, मन मात्र कोणाचं ऐकत नाही। मनाने देवांनाही छळलेले आहे, देवालाही मनाने छळलेले आहे असं ते म्हणतात। ते इंद्रियांना कसे आवडणार मग? देवालाही छळणारं जे मन आहे ते इंद्रियांना कसं आवडणार? मनाचे नियमन करताना चंद्र आहे, पण मनाने त्या चंद्राला छळे, चंद्राचे मन ऐकत नाही। त्या चंद्राला मनाने गुरुपत्नीशी विचार करायला लावला आणि त्याला क्षयरोगी बनवले। चंद्र क्षयरोगी बनला त्याला। ब्रह्मदेव हा बुद्धीचा नियामक आहे, ब्रह्मदेव हा बुद्धीचा नियामक आहे, पण त्या ब्रह्मदेवाची बुद्धी मनाने भ्रष्ट केली, म्हणून त्याची कन्या त्याचे निवारण करीत असताही ब्रह्मदेवाने त्या आपल्या कन्येचा विनाश केला। चित्तामध्ये वासुदेवाचे अधिष्ठान आहे, पण त्या वासुदेवालाही मनाने हळू फसवले। त्याला ब्रह्मेचे ध्यान लावून स्मशानात पाडले। रुद्र म्हणजे महादेव हा अहंकाराचा नियामक आहे, पण त्याला सुद्धा मनाने फसवले। त्याने ऋषीपत्नीचा अभिलाष केला असता त्या महर्षीने शाप देऊन त्याचा लिंगपात केला। या शंकराचा लिंगपात केलेला आहे। असे देवाला सुद्धा जिंकण्याला कठीण जे मन त्याला इतर कोण कसे आवडणार? आता तुम्ही म्हणाल की इंद्रिय मनाचे नियमन करतील, तर ती इंद्रिय मनाच्या अधीन असतात। मन प्रमुख आहे, इंद्रियाच्या अधीन असते ते मन। इंद्रियांचे सामर्थ्य सर्व निष्फळ होऊन जाते।
इंद्रिये आणि विषय यांचे ऐक्य झाले आणि त्यावेळी जर मनाची गती बदलली तर ते विषय भोगावयास मिळत नाही. कारण इंद्रियांना भोगाची सृष्टी होत नाही. म्हणजे आपल्या सगळ्या इंद्रियांना जो भोग लागतो तो मनामुळे मग जर अनुकूल नसेल तर इंद्रियांना ते भोग मिळत नाही. कळतं का आहे? इंद्रिय आणि विषय यांचे ऐक्य झाले आणि त्यावेळी जर मनाची वृत्ती बदलली तर ते विषय भोगावयास मिळत नाही. कारण इंद्रियांना उपभोगाची स्मृतीच मिळत नाही. मनाचे धर्मच जेव्हा आसक्ती रहित होऊन जातात म्हणजे मन जेव्हा आसक्त होऊन जातं तेव्हा इंद्रियांची इच्छा काही चालत नाही. म्हणजे इंद्रियांना आणि मनाला असे काही संबंध आहे की मन हे इंद्रियांवर स्वामित्व गाजवतं. मनाच्या अधीन सारी इंद्रिय असतात. मन हे इंद्रियांचा राजा आहे. मन इंद्रिय मनाशिवाय चालत नाही. पुरुषाला सुद्धा मन हे आपण स्वतः वश करते. मन हे महान बलाढ्यातील बलाढ्य आहे. त्याच्याकडे विचारी इंद्रिय काय मनाचे दमन करावयाला मोठमोठ्यांना सुद्धा धैर्य होत नाही. काळ हा आपल्या सामर्थ्याने सर्व भक्षण करतो परंतु मनाचे एक रोग सुद्धा त्याच्याने उठत नाही. उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करण्यातही मन काळाला विधीला आठवत नाही. मन हे शास्त्राने मुळी चुकावयाचे नाही. पाणी देखील मनाला विरघळू शकत नाही. अग्नी मनाला जाळू शकत नाही. ऐकायला येते का तुम्हाला? अग्नी मनाला जाळू शकत नाही किंवा आकाश मनाला शून्य रूप करू शकत नाही. मनाला दुफणी लागू शकत नाही. मनाला कुठलं लागतो. मन रोगावेल असा कोणताही रोग नाही. मनाला दुर्बळ रोग लागला त्याला असा कुठलाही रोग नाही. मन ताब्यात ठेवता येण्यासारखी एखादी सिद्धी पाहून गेले असता खरोखर कुठे काही दिसत नाही. मनाला ताब्यात ठेवण्याची सिद्धीच नाहीये. मन हे कळी काळाला सुद्धा छळते. मन हे प्रलया नळालाही घेऊन जाते. मन हे बलाढ्यातील बलाढ्य असे आहे. मनाला ताब्यात ठेवील असा कोणी नाही. मन हे देवांना असह्य आहे. मन हे भयंकरांनाही भयंकर आहे. मनाने हरिहरांना सुद्धा ताब्यात ठेवलेले आहे.
असलेल्या मनासमोर कोण टिकून राहील? मनाचा तडाखा निवारण करणे कठीण आहे. मनाच्या समोर कोण उभे राहील? मनाला जिंकेल असा पराक्रमी देव, मानव, राक्षस कोणी दिसत नाही. देव सुद्धा हरले मला पुढे, राक्षस तर हरलेच आहे. तेव्हा मनाला जिंकणारा असा कोणी दिसत नाही. मुलाबरोबर योग हात करील असा बलवान त्रिभुवनात नाही. मग हे कलिकाळाला सुद्धा ताब्यात ठेवते. रुद्राला काढेला न लावता भिळून टाकते. रुद्राला मनाचा महिमा असा राग आहे. म्हणूनच याला देव असे म्हणतात. अरे बापरे, मनाला देव असे म्हणतात. भयंकरांनाही मनाचे भय वाटते. म्हणूनच मनाला भीष्मदेव असे म्हणतात. मनाला भीष्मदेव म्हणतात. अशी मनाची स्थिती मोठी अनावर आहे. याला आटोक्यात आणण्याची 3 वर्षचे वर्ग तुम्हाला खरोखर सांगेन. सावधपणाने लक्ष देण्यात आहे का? आता मन कसं आपण आवरायचं, मनाला ताब्यात कसं ठेवायचं ते सांगता येत आहे का? ज्याप्रमाणे हिऱ्याने हिरा कापतात, हिऱ्याला कापण्यासाठी हिराच लागतो. हिऱ्याने हिरा कापतात त्याप्रमाणे मनाने मन आवरून धरावे लागते. परंतु जेव्हा स्वतः पूर्णपणे गुरुची कृपा प्राप्त होते, आवडता काय सांगता येते, जेव्हा पूर्णपणे गुरुची कृपा प्राप्त होते तेव्हाच हेही प्राप्त होते. तेव्हाच मनावर ताबा येतो का? तात्पर्य गुरु कृपेशिवाय मन ताब्यात येत नाही. मन हे मनाने लावून धरावे. परंतु जेव्हा स्वतः पूर्णपणे गुरुची कृपा प्राप्त होते तेव्हाच हेही प्राप्त होते. तेव्हा मनाला आवडण्यासाठी गुरुची कृपा अत्यंत आवश्यक आहे. मन हे गुरु कृपेपाशी अंगण उगलेली दाशी आहे. गुरु कृपेजवळ दाशी आहे ती. मन हे सद्गुरूला नेहमी भीत असते. मन कोणाला भीत? सद्गुरूला. मन हे सद्गुरूला नेहमी भीत असते. ते गुरुच्या पायापाशी ठेवले असतात. साधकाला संतोष देते. या मनावर एक उत्तम गुण आहे. तेव्हा हा मनाचा सगळा गुण तिथे गुरु कृपेच्या अधीन राहतो. गुरुच्या चरणाजवळ राहत ते. मन हे सद्गुरूला नेहमी भीत असते. ते गुरुच्या पायापाशी ठेवले असता साधकांना संतोष देते. या मनाचा जे उत्तम गुण आहे तो हा की जर ते स्वतः परमार्थाला लागले, ते मन जर परमार्थाला लागलं तर चारही बुद्धींना आपल्या दाशी करून ठेवते. चारही बुद्धी प्राप्त करून देते.
आणि परब्रह्म बांधून हातात देते तेव्हा ज्या परब्रह्म मन हेच मनाचे प्रकाशक आहे, मन हेच मनाचे साधक आहे, मन हेच मनाला बाधकही आहे आणि मन हेच मनाला घातक पण आहे. ज्याप्रमाणे वेळू आपले वेळाचे बेट वाढवतो, वेळूची वेळूचं बेट तयार होतो आणि एक वेळू दुसऱ्या वेळूवर घातला जात असता आपण विस्तवाची चिंगी करून आपल्या समोर बेटाचा नाश होतो, बेट जळून जातो त्याच्यावर. त्याप्रमाणे मन हेच मनाला मरण द्यावे, मन हेच मनाला मरण यावे अशी चिंता करी चिंतेल तेव्हाच ते सद्गुरूला शरण जायला लावते आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवून निराभिमानाने गुरुभजन करावे. तेव्हा मनाच्या आधी गुरुभजन सुद्धा मनाला तुला असं गुरु तर ते चांगलं भजन करू शकतं, नाही तर करता येत नाही भजन. पूर्ण गुरुकृपा झाल्यावर हे मनच मनाला फूल दाखवून देते आणि आपल्या सुखाने सुखी होऊन मनच मनावर प्रसन्न होते, मनच मनावर प्रसन्न होते. मनच मनावर प्रसन्न झाले असता वृत्ती निराभिमान होते. यापाशी मनाने आपल्या साधकांना निसमाधान लावून दिले आहे. आपण साधकांना समाधान प्राप्तवण्यासाठी मनाची अत्यंत गरज आहे. गुरुकृपेची गोडी लागल्यावर या मनाला गुरुकृपेची गोडी लागल्यावर आपल्या मनोदयाची गुढी उभारते, मनोदय होतो. मनोदयाची गुढी उभी करून प्रत्यक्ष साधकाच्या हातात दिली. याप्रमाणे साधकाला मन हेच आपला आपण पूर्णपणे जप करून देते आणि शेवटी गुरुच्या आत्मध्यानात मन हेच आत्मस्वरूपाने पूर्णपणे लीन जाते. मन हे गुरु कृपेच्या अधीन आहे, गुरु कृपेमध्ये ते लीन जाते, आत्मस्वरूपामध्ये लीन जाते. ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्राच्या पाण्यात शिरून स्वतः प्रत्यक्ष विरून जाऊन समुद्रासारखाच होतो, त्याप्रमाणे साधकही निराभिमानी होता. अभिमान त्याचा गेला, मी तुमचा दक्ष होऊन स्वतः पूर्ण ब्रह्म होतो हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला बाधक आहे आणि साधकही आहे लक्षात ठेवा. मग त्याच्या आत्मदृष्टीला सर्व लागत नाही. येथे कसले सुख आणि कसले दुःख, कसला बंधन कसला मोक्ष, पंडित कोण आणि मूर्ख कोण,
सर्वत्र एक ब्रह्म असते. आता आपल्या ब्रह्मामध्ये मन विलीन होते. तेथे देव कोण आणि भक्त कोण, शांत कोण आणि अशांत कोण, द्वैत आणि अद्वैत लयात जाते. आणि एक परब्रह्म सुद्धा स्वानंद रूपाने राहते. तेव्हा परब्रह्मामध्ये दुसरं काही नाही, परब्रह्म स्वयं स्वतः नक्कीच राहतं. तेथे क्रिया किंवा कर्म नैशी होतात. परब्रह्म धर्म आणि अधर्म लज्जेने नष्ट होतात. परब्रह्म तेथे कनिष्ठ उत्तम मध्यम तरी कसले आले तरी पूर्ण ब्रह्म सर्वत्र भरून राहते. तेथे कसले शास्त्र आणि कसला वेद, कसली बुद्धी आणि कसला बोध, भेदच निखालत नसा होतो. परब्रह्म आणि आनंद स्वरूप परब्रह्म भरून राहते. अहो पहा, ज्याप्रमाणे मनोजयाने इतक्या स्थितीला भाव पोचतो ते स्वतः देवाने सांगितले, म्हणून याविषयी संशय नाही. अहो पहा, मनोजयाची स्थिती ब्रह्मदेवादिकांनाही अगम्य आहे. मनोजयाची स्थिती ब्रह्मदेवाला सुद्धा अगम्य आहे. असे असता की स्वतः जो आपोआप प्राप्त करून घेतो तो आत्मज्ञानाने देवादिदेवच झाल्याचं म्हणावं. त्याप्रमाणे जो आपल्या मनाला जिंकून ये लोकातच जनार्दनाशी ऐक्यरूप झाला तो त्रिगुणा अत्यंत धन्य होय. त्याच्या रूपाने पृथ्वी पावन होते. त्याने पूर्वजांना तारले, त्याने सर्व कुळाचा उद्धार केला. ज्याने मनाला जिंकले त्याने परब्रह्माला आपलेसे करून घेतले. परब्रह्माला सुद्धा आपलं करून घेण्यासाठी मन जिंकावं लागतं. तेव्हा मनाचा अधिकार हा होता. मनाला जिंकून हे लोकात जनार्दनाचे ऐक्यरूप झाला तो त्रिगुणा अत्यंत धन्य, तो त्रिगुणा अत्यंत धन्य होईल. त्याच्या योगाने पृथ्वी पावन होते. त्याने पूर्वजांना तारले, त्याने सर्व कुळाचा उद्धार केला. ज्याने मनाला जिंकले त्याने परब्रह्माला आपलेसे करून घेतले. मनाला जिंकल्याशिवाय परब्रह्माला जिंकता येत नाही. मनाला जिंका. मन फार महान आहे. म्हणून जे अत्यंत समर्थ झालेले असतात तेथे सर्वस्वी शांती विकलेली असते. तिथे शांती राहते. त्याने मनाला जिंकलं तिथे शांती राहते. त्यांना आत्मबोधाच्या योगाने सुखदुःखाचे भोगे न लागतात, निघून जातात. मन जिंकलं की मग शांती प्राप्त होते आणि सुखदुःखाचे भोगे पण लागत नाही. असे त्या भिक्षूने स्वतः केलेले भाषण मोठ्या उल्हासाने श्रीकृष्णानेही सांगितले आणि आनंदाने
उद्वास म्हटले मनोचे हात एवढा थंड सिंगोला सदा थंड कोण आहे ज्याने आपल्या मनाला जिंकले त्याने शब्दांना त्यांचे शब्दांनी किती वर्णन करू ज्याने मनाला जिंकलं त्याचं वर्णन नाही करता येत मला असं म्हणतात शब्दांनी त्याचं वर्णन कसं करू त्याने मला आपला दास बनवलेले भगवान म्हणतात त्यांनी मला आपला दास बनवून ठेवलं किंवा मला काय की विकतच घेऊन टाकले त्याने मनाला त्याने जिंकलं त्याने भगवंताला विकत घेऊन टाकलं मला आनंद स्वरूपाला त्याच्यामुळे आनंद होतो भगवान आनंद स्वरूप आहे म्हणून त्या भगवंतालाही त्यामुळे आनंद होतो मला नित्य तृप्ताला त्याच्यामुळे तृप्ती होते मला आनंदाला त्याच्या ठिकाणीच वस्ती असते त्याच्यामुळे मी त्रिगुणात निर्माण झालो आहे मी आणि तो हे बोलण्याचे जे कौशल्य आहे ते सुद्धा आमच्या पलीकडे आहे आपल्या अंतःकरणात आपण विचार केला तर आत्मज्ञाने खरोखर तोच आहे मनोजयाने एवढा अधिकार प्राप्त होतो तो मनोजय न करता निरलोकीचा सामान्य शत्रूवर जय मिळवल्यामुळे जे गर्वाने होऊन जातात त्याची भिक्षू स्वतः दुर्दर्शना करतो आहे भिक्षूचा प्रकार एवढा बनलेला आहे मोठमोठे बलाढ्य राजे शत्रू येतात तेव्हा योजण्यास वाव असतो किंवा अखेर त्यांना पराक्रमाने स्वतः जिंकता येते पण हे प्रकार मनाच्या ठिकाणी योजले असतात चालत नाही मनापाशी मध्यस्थी करावी तर ते कोणाचे काही ऐकत नाही मध्यस्थी कोणाला ऐकत येते मनाला विषयाचे दान द्यावे तर विषयातही मंत्रित्व होत नाही उलट त्यामुळे ते अधिकच भयंकर होते त्याला आवडणार तो शिवधमादीचा प्रकार त्याच्याजवळ चालत नाही तेव्हा अशा या मुलाला मारून टाकावे तर त्याच्यावर हत्यार चालत नाही मनाला कसा मारणार कुठला हत्यार त्याच्यावर हत्यार चालत नाही आणि माराव्याचा विचार मनात येत नाही त्याच्या मनामध्ये तो विचार सुद्धा मारण्याचा याप्रमाणे हा मनोरूप शत्रू अजिंक्यपणाने फार कठीण झाला आहे अजिंक्य तो सर्वांना जिंकणारा आहे तो सुखाच्या सामग्रीने सदोदित जन्म मिळण्याने मारतो तो सुखाच्या सामग्रीने सदोदित जन्म मिळण्यानेच मारतो इतर शत्रू आवडत नसे झाले तर तत्काळ पडून जातात इतर शत्रू आवडे नसे झाले तर तत्काळ पडून जाता येते डोंगराच्या किल्ल्यावर जाऊन आपला बचाव करता येतो मनाच्या वेळेत पळावयास लागले तर पळता पळता उडत नाही
तुझ्याबरोबर मन असतच ना. ज्या अवघड ठिकाणी लपून बसावे तिथे मन साक्षात उभीच असते. कुठे बसणार लपून? मनापासून लपूनही बसता येत नाही. मन तुमच्या जवळच असतं. मनापासून लपूनही बसता येत नाही. आपले साक्षात उभे राहते. कालक्रोधाती महान महान वीर मनाचे शूर सेनापती असून त्यांचा मारा फार असह्य आहे. हे काम आणि क्रोध मनाचे मित्र आहे आणि यांचा मारा फार कठीण आहे. मनाचा कालक्रोधाती महान वीर मनाचे शूर सेनापती आहेत. मनाचे शूर सेनापती त्यांचा मारा फार असह्य आहे. ते तडाख्या से मोठमोठ्या डोळून सुटतात. बाहेरचे शत्रू असतात ते दूर देशावर असतात. त्यांना आपल्याजवळ यावयाला बरेच दिवस लागतात. परंतु मनोरूप शत्रू अगदी अंगाशीच रात्रंदिवस भिडलेला असताना आपल्या आसनावर जेवताना, एकांतात जप करताना अथवा ध्यान करताना मनाची याचा स्मरण करते. कोणत्याही कार्यात असा हो पाहिजे. मन उभी गेलं तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये मन असतं. असं हे मन आहे. मनाचा हा विचार ते शत्रुत्वाने सर्वस्वी पराभव करते. मन जर आपलं शत्रू झालं तर आपला पराभव करते. मग आपलंच मन आपल्याला शत्रू जर झालं तर आपला लागत नाही. ते शत्रुत्वाने सर्वस्वी पराभव करते. बाहेरच्या शत्रूचे दुःख फार थोडे असते. बाहेरचे जी शत्रू असते पण मनाची पीडा फार मोठी आहे. मन जर का आपल्या विरुद्ध गेलं तर त्या मनाची पीडा सगळ्यात मोठी आहे. मन आपला शत्रू झालं तर त्या मनाची पीडा आपल्याला सहन होत नाही. पण मनाची पीडा मोठी आहे. ते मन जन्ममरणाचे भोवरे हटकून भोगावाच लावले. अशा हे मन फार प्रबळ आहे असं हे मन त्या भिक्षूने करून दाखवलं. भगवान श्रीकृष्णांनी ते सगळं ऐकून उद्धवाला सांगितलेले आहे. उद्धवा मन हे मित्र आहे आपल्या. तेव्हा मनाला जिंकणं कठीण आहे. मनाला शत्रू करणं तर फारच वाईट आहे. तेव्हा मनाचा आधी मनाला पसंत पडेल, मन चांगलं राहील, शांत राहील अशा तऱ्हेनं त्याला जेव्हा अशा प्रकारचा हा विचार दुर्भाग्य सांगताय. हे मन जन्ममरणाचे भोगे हटून भोगावायला लावलं. अशा तऱ्हेनं मनासंबंधी हा सुंदर विचार हा भिक्षू सांगतोय. बरं मनाचा विचार केला त्याने मनाबद्दल त्याने किती सांगितले. तेव्हा आजच्या सत्संगाची शिष्यमेला विश्रांती
हरिओम तत्सत.